म्हणजे लोकांच्या तोंडाला पानं पुसायचा प्रकार झालेला आहे. आता मतं द्यायची आपला हक्क आहे म्हणून आपण मतदान करायचं. बाकी इथे काय कोणाला काय इंटरेस्ट राहिलेला नाही. सांगताना मराठी माणूस हा बालेकिल्ला उद्धव ठाकरेचा होता. उद्धव ठाकरेंनी काय आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली. नाही आला तर विडी लावीन, हे लावीन ते लावीन, त्यामुळे गेले सगळे. याच्यामध्ये काय लोकांचं नुकसान होणार. मोदी आला तर परत वाट लागणार आहे. काका, आपण पाहतोय की आता लोकसभेच्या निवडणुका आहेत. एकीकडे आता मुंबईमध्येच आपण पाहिलं तर उत्तर पश्चिम मध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना, अर्थातच धनुष्यबाण विरुद्ध मशाल ही लढत पाहायला मिळते. नेमकं काय वाटतं, तुमचं मत कोणाच्या दिशेने असेल? विकासाच्या दिशेने असेल, हिंदुत्वाच्या दिशेने असेल? कारण की हे दोन्ही मुद्दे प्रचारामध्ये मांडले जातात. सामान्य माणसाला काय वाटतं? नाही, सामान्य माणसाचं म्हणजे हे काय गव्हर्नमेंट कॉलनी आहे, बरोबर आहे. इथे गव्हर्नमेंट कॉलनीचा कोणी विकासच नाही केला आहे. इथे जे होतं ते फक्त म्हणजे लोकांच्या तोंडाला पानं पुसायचा प्रकार झालेला आहे. मेन म्हणजे इथे फक्त घोषणा झाल्या, सगळं काय झालं, मिटिंगी झाल्या, सगळं काय झालं, पण इथे काय कोणी विकासच नाही केलेला आहे. शिवसेना असो, उद्धवची असो, किंवा तुमची एकनाथ शिंदेची असो की BJP असो, कोणी इथे काही विकास केलेला नाही आहे. कारण गव्हर्नमेंट कॉलनी हा गव्हर्नमेंटचा माणूस आहे, बरोबर. ह्या गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये कोणीही मॅडम विकास केलेला नाही आहे. आता मतं द्यायची आपला हक्क आहे म्हणून आपण मतदान करायचं. बाकी इथे काय कोणाला काय इंटरेस्ट राहिलेला नाही. कारण सांगायचं एक, करायचं एक आणि काही द्यायचं नाही, असा प्रकार इथे आहे. समजलं का? बाकी काही इथे काही हेच नाही. रिटायर झाल्यानंतर काढा, जा, तुम्हाला कुठे जायचं जा. सांगताना मराठी माणूस हा बालेकिल्ला उद्धव ठाकरेचा होता. म्हणजे उद्धव ठाकरे म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचं, हां, म्हणजे शिवसेनेचा. आता शिवसेना फुटली, त्याच्यानंतर एकनाथ शिंदे वेगळे झाले आणि इथे तर सगळा बट्ट्याबोळत झालेला. काहीही उपयोग नाही इकडे. इथे म्हणजे आता जी लोक आहेत, मतदान करायला पाहिजे, आपलं मत फुकट नको जायला म्हणून मतदान करतात. बाकी काय इंटरेस्ट राहिलेला नाही मतदानामध्ये. कारण इथल्या लोकांना काहीच दिलेलं नाही आहे पहिल्यापासून. म्हणजे जवळजवळ 75-70 वर्ष झाली इथे गव्हर्नमेंट कॉलनीला. कोणी काय कोणाला काय दिलेलं नाही. सांगत होते आम्ही बिल्डिंग पाडून तुम्हाला ओनरशिप देतो, हे देतो. कोणी कुठल्याच पार्टीने काय केलेलंच नाही इथे. असा विषय आहे इथला. आता इथलं काय मतदान करतायत, काय येत आहेत, काय जात आहेत, होऊन जाते झालं. आता उज्ज्वल निकम साहेबांना उभं केलं BJP तर्फे. वर्षा गायकवाड ही आमदारकीची होती तिकडची, आता त्यांना उभं केलं महाविकासमधून. आणि BJPची हे आहेत आपलं उज्ज्वल निकम. आता ह्या दोन्ही चेहरे तसं बघायला गेले ते नवीन आहेत. उज्ज्वल निकम पहिल्याच वेळ उभे राहतात लोकसभेला, आणि सेकंड टाईम आपल्या वर्षा गायकवाड ही आमदार होत्या, ते तिकडे होत्या. पण आता प्रश्न पडणार आहे की कोणाला मतदान करायचं. BJPमध्ये करायचं झालं तर BJPमध्ये कसं आहे माहिती आहे, हे तुम्हाला माहिती आहे. अंदाधुंदी कारभार आहे सगळे वाट लागलेली आहे. आणि हे एकनाथ शिंदेला घेऊन आपलं काय चाललेलं आहे. इथलं मेन प्रॉब्लेम होता उद्धव ठाकरेचा, पण उद्धव ठाकरेंनी काय आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली. जेव्हा आजारी होतं तर त्यावेळेला जर काय केलं असतं तर ठीक असतं, पण हे सगळे निघून गेले तिकडे. EDच्या CBIच्या भीतीने सगळे तिकडे गेले. नाही आला तर विडी लावीन, हे लावीन ते लावीन, त्यामुळे गेले सगळे. आता तो रवींद्र वायकर, तो पण हेच होता. त्यांचा प्रवेश झालेला आहे. हां, ते काय झालं, कशासाठी लोकांना माहिती आहे. लोक काय डोळे पिऊन दूध पित नाही मांजरीसारखे. लोकांना सगळं माहिती आहे की ED कोण लावतं, काय लावतं. पण त्याच्यामध्ये रवींद्र वायकर गेले, यामिनी त्यांना पण लोकसभेच्या तिकीट दिले आहेत. पण हे कशासाठी झाले, ते सगळे की एकच पक्ष पाहिजे BJP फक्त. म्हणजे रशियामध्ये आहे, आणखीन चायनामध्ये आहे, तसा एकच पक्ष ठेवायचा झाला आहे नरेंद्र मोदी, अमित शहाचं. तेवढंच इथे कारण आहे. हे लोकशाहीसाठी धोकादायक ठरू शकतं का असं? 100% लोकांसाठी. अहो, इथले कारखाने हे ते सगळे उद्योगधंदे गुजरातला चालले आहेत. मग आता जर सेकंड टाईम जर मोदी आला तर मुंबईची तर वाटच लावणार तो. कारण ह्या लोकांना ते कसं आहे, पैसा मिळतोय. दुसरी गोष्ट म्हणजे जे फुटून गेले त्यांना पैसा मिळतोय, सगळं काय मिळतोय. आणि तिकडे फुटून जातात कशाला, ED लावतात. नाही आला तर मग ED लावीन, तर सगळं जप्त करेल, भीतीने जातात. जे काय कमवलं आहे ते पण जाईल सगळं, म्हणून तिकडे जात आहेत. आणि लोकशाहीला हे म्हणजे काय पूरक नाही आहे हे. ह्याच्यामध्ये काय लोकांचं नुकसान होणार. मोदी आला तर परत वाट लागणार आहे, हे तर 100% खरं आहे. ते मोदी अमित शहा आलं तर हे काय करणार, सगळ्यांना घेऊन सगळे उद्योगधंदे मुंबईचे सगळे तिकडे नेणार गुजरातला. मग इथे मारा तुम्ही, मुंबई महाराष्ट्रामध्ये मारा. महाराष्ट्रामधले पूर्ण धंदे गेले, अरे गेली तिकडे. आणखीन काय उद्योग निवडून येऊ द्या फक्त. हे लोकसभेचे निवडून जर BJP आले तर उद्योगधंदा सगळा तिकडे. इथे काही राहणार नाही मुंबईमध्ये. म्हणजे मराठी माणूस काय, आणखीन कोणी काय, जो गरीब कष्टकरी माणूस आहे ना, तो उपाशी मरणार आहे, एवढं नक्की. आणि सगळे धंदे तिकडे जाणार आहेत. हे फक्त यांची चाल, नरेंद्र मोदी BJP वाल्यांची. असा हा व्यवहार आहे इथला.
काही कोणाला इंटरेस्ट राहिलेला नाहीये. सगळे तसेच आहेत. सगळे आता चोर आहेत. कोणालाही- मी बोलतो सगळे चोर, सगळे पार्टीवाले चोर. मग ते काँग्रेस असू द्या, तुमची बहुजन असू द्या, की आणखीन बीजेपी असू द्या, आणखीन कुठल्या, आता उद्धव ठाकरेची असू द्या, किंवा तुमचे तो दाढीवाला तो MI वाला वगैरे, सगळे चोर आहेत. आपल्या मतासाठी सगळे लाचार आहेत आणि आपल्याला आपल्या खिशातले पैसा बाहेर पडू नये, आपल्या खिशात पैसा पडावा म्हणून हे सगळं चाललेलं आहे. बाकी काही नाही. समजलं? सामान्य माणूस मरतो ना याच्यामध्ये. जो रोज कमवतो तोच माणूस मरणार आहे. आता हे गव्हर्नमेंट कॉलनीचा काय विकास झालाय मला सांगा. तुम्हाला देतो आता ह्या सगळ्या बिल्डिंग पाडणार आहेत. ह्या बिल्डिंग पाडणार आहेत, इथे मोठे मोठे टावर होणार आहेत. अदानी अंबानी सारखे मोठे मोठे टावर घेऊन इकडे उभे राहणार आहेत. इकडे अजून 5 वर्षांनी बघा काय होतं इथे. गव्हर्नमेंट कॉलनी पण नामशेष होणार आहे पूर्ण. असा व्यवहार आहे. गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये गव्हर्नमेंट माणूस एवढे वर्ष सेवा करून गव्हर्नमेंट माणसाला काय मिळाला. उद्याचा बाहेरचा माणूस येतो, झोपडा बांधतो, त्याला 5 वर्षामध्ये मुंबईमध्ये झोपडं म्हणजे परमनंट राहतो तो. गव्हर्नमेंट माणसं एवढं सेवा करून काय मिळतंय. शेवटी रिटायर झाला की तो बाहेर जातो. बरोबर आहे. मग आता बाहेरचा माणूस आलेला इथे झोपडा घेतो विकत 10 बाय 10चा, आणि तो नंतर मग आता मागे इथे झालं ते BKCला विकले 2-2, 3-3 म्हणजे 1.5-2 करोडला विकले. आले होते कुठून बाहेरून, विकत घेतलं. BKCला पूर्ण ते डायमंड मार्केट वगैरे झालं, त्यांनी विकत घेतले. झालं. म्हणजे त्या लोकांनी पोट भरायचं, मराठी माणसांनी उपाशी मारायचं. मराठी माणूस हा पहिल्यापासून उपाशी मारतो आहे. असं झालेलं आहे. गव्हर्नमेंट सर्वंट माणूस ह्याच्या पदरी काही पडत नाही. आणि आता बाहेरून आलेला, आता 1 वर्षापूर्वी आलेला तो झोपडं घेतो, तिथे राहतो, आणि इकडचा माणूस वर्षानुवर्ष मुंबईमध्ये राहतो, तो बाहेर जातो. आणि झोपडा घेतलेला माणूस मुंबईमध्ये राहतो, म्हणजे परप्रांतीय वगैरे. सांगतो मी तुम्हाला, या असा कारभार आहे. म्हणजे बाहेरचा माणूस मुंबईमध्ये राहतो, एवढे वर्ष सेवा करून गव्हर्नमेंटची मुंबईमध्ये राहून सोडून जायचं कुठे, पालघर, विरार, तिकडे बदलापूर वगैरे या साईडला जाणार तो माणूस. मराठी माणूस चालले ना, मग मराठी माणसाचा टक्का राहिला कुठे. काय उद्धव ठाकरेंनी बांधलं आणि काय एकनाथ शिंदेनी बांधलं आणि काय बाळासाहेबांनी बांधलं, मला सांगा. काय केलं इथे? काहीच नाही केलं. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की मराठी माणूस, जेव्हा बाळासाहेब ठाकरे होते त्यांनी काय केलं, बाजूला आहेत ना, कुठे आहे मातोश्री, बरोबर आहे, गव्हर्नमेंट कॉलनी त्याला लागूनच आहे. मग बाळासाहेबांना कळलं नाही की इथे काय करायला पाहिजे म्हणून. एक शब्द टाकला होता. 2 मुख्यमंत्री त्यांचे झाले, एक मनोहर जोशी, नारायण राणे. बाबा ह्यांचा करून टाक, एक साईडला देऊन टाक त्यांना. 15-20 एकरमध्ये, 96 एकरमध्ये आहे आपलं. दिलं असं बोललं असं चाललं. पण मराठी माणसाबद्दल सहानुभूतीच नाही कोणाला. बाळासाहेबांना नाही, उद्धव ठाकरेला नाही, आणि आता आलेले आहेत BJPवाले, कोणालाच नाही. मराठी माणूस आता तुम्हाला टक्के हा बालेकिल्ला होता, इथला हा बालेकिल्ला होता. मग हा बालेकिल्ला त्याच्यामध्ये अनिल परब सारख्या माणसांनी फोडला. त्या सरांना उभं केले होते, ते गेले सर्वर. अनिल परब साहेबांनी काय केलं, इथली आमदारकीची सीट घालवली खोके घेऊन. मग मराठी माणसं मग इथल्या जे होते, आता दोघांच्या भांडणात तिसरा लाभ झाला. काँग्रेसचा माणूस निवडून आला इथे, जिशान झालं. आणि ही बाळा सावंतची बायको तृप्ती सावंत होती त्यावेळेला. मग तृप्ती सावंतनी काय केलं, 5 वर्ष झोपाच काढल्या ना घरी. फिरली असती तर झालं असतं ना. आता दोघं उभे राहिले, बाबा सिद्दीकीने उभे केलं, तो उभी राहा म्हणून. झालं. त्याच्यामध्ये 5,000 मतांनी तो निवडून आला. म्हणून इथली सीट गेली. आता ती सीट घेणं शक्य नाही. आमदारकीची, खासदारकीची सीट कोणाची आहे, BJPची. बरोबर आहे. फक्त नगरसेवक इथला आहे, तो फक्त नगरसेवक फक्त शिवसेना बाळासाहेब ठाकरेंचा. बाकी काय राहिलं इथे, काहीच नाही. तरी ते सुद्धा असून काही केले नाही. मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या, सगळं काय झालं इथे कोणी काही केलेलं नाही आहे, मी तुम्हाला सांगतो. आणि इथला मराठी माणूस बाहेर जातो. किती मराठी माणूस गेला बाहेर कॉलनीतला. कारण का तात्पर्य त्याच्या ह्याच्यामध्ये नाही. रिटायर झाले की चला बाहेर, रिटायर झाले की झाला बाहेर. आम्ही देतो, हे करतो. निवडणुका यायच्या अगोदर घोषणा करायच्या, नंतर निवडणुका झाले की कोण दिसत नाही. हा प्रकार इथे झालेला आहे. आणि इथे म्हणजे कोणाला इंटरेस्ट पण राहिलेला नाही की मतदान करायचं म्हणून. 3 दिवस सुट्टी मिळाली की सगळे बाहेर जातात पिकनिक करायला. काहीच नाही. कशाला होतं मतदान करायचं. काही लोक समजदार आहे, ते सकाळी उठून मतदान करतात, निघून जातात. म्हणजे जे कोणाला करायचं आहे ते करायला पाहिजे. आपला हक्क आहे तो करायलाच पाहिजे ना. काही लोकांना कळतं, काही लोक 3 दिवस मस्त एन्जॉय करायला जातात. आता तुम्हाला माहिती आहे किती मतदान झालेलं आहे बाहेर, पण काहीच नाही. कमी झाले, खूप कमी झाली आहे. कारण काय नाही कोणाला इंटरेस्ट त्याच्यामध्ये. कारण काय तुम्ही करतच नाही लोकांबद्दल, तर लोक का तुमच्याबद्दल करणार. लोकांबद्दल करायला पाहिजे ना. लोकांना काहीतरी द्यायला पाहिजे की नको, तरच तुम्हाला लोक देणार ना. मोठ्या मोठ्या टीव्हीवर हे दाखवलं म्हणजे झालं नाही ना. एकंदरीत पूर्ण जी जनता आहे ती आता संपूर्ण कंटाळलेली आहे. त्याला कंटाळले म्हणजे काय, एवढी महागाई वगैरे, सगळी महागाई, एवढी महागाई झाली आहे की विचारू नका. कोण लोकांना म्हणजे मनस्ताप होतो याचा.
काही होणार नाही याच्यामध्ये. हे फक्त नाटक आहे, फक्त निवडणुकीपुरतं. निवडणुका झाल्या की दुसऱ्या दिवशी कोण तुम्हाला दिसणार नाही. तुम्ही त्यांच्या म्हणजे कोण जरी गेलं त्यांच्या इथे तरी कोण त्यांना मदत करणार नाही मतदान करून सुद्धा. मग कुठलीही पार्टी हो, हा सगळा व्यवहार आहे सगळा. गव्हर्नमेंट कॉलनीचा तर वाटोळच करून टाकला याने. आता मी हायकोर्टला आहे, मुंबई हायकोर्ट आहे ना चर्चगेटला, तिथे मी स्वतः आहे, ऑफिसरच्या लेवलला आहे. ऑफिसर एक, त्याच्यानंतर लेवलची खाली माझी. पण इथे कोणाला काय पडलेलीच नाही. आता एवढं मोठे बघा, ह्या जवळजवळ 70 वर्ष झालेल्या बिल्डिंग आहेत, ह्या क्लास 4च्या, ह्या क्लास 3च्या. ह्याच्यामध्ये कोण काय लक्षच देत नाही. कुठला कोण आमदारकी नाही. बाळासाहेबांनी सांगितलं होतं, त्या बाळासाहेबांनी लक्ष नाही दिलं. आणि आता जे झाले ते पण नाही. आम्ही मराठी, आम्ही फक्त घोषणा खा, तुमच्या काट्या पडणार, पोलीसमध्ये अडकवणार, तुमची घरातली माणसं रडणार तिथे जाऊन. कुठला नेता येणार नाही तुम्हाला सोडवायला. तुम्ही तुमचं बघा. आपली डाल रोटी आपल्यालाच कमवायला पाहिजे. हे कोणी येणार नाही. फक्त झेंडे नाचवायचे, हे नाचवायचं, एक टायमाचं जेवण देणार लोकांना आणि काय 100, 200, 400 रुपये द्यायचे ते देणार. बाकी काही होणार नाही. ते एका टायमाला फक्त बोंबला आणि आतमध्ये गेल्यानंतर मारामार झाली, आतमध्ये टाकलं. कोण नेता येणार नाही. त्यांच्या घरात AC मध्ये बसून तमाशा बघत राहणार. सगळ्या पार्टीचं बोलतो तुम्हाला. मग तो मुसलमान असो, हिंदू असो, ईसाई असो, आणखीन कोणी असो, सगळं असंच आहे. नाही जातात मॅडम, जाऊ द्या, झालं. हां, हे असा प्रकार आहे.